आयडियालिझम आणि रिअलिझम ह्यांचा समतोल तू कसा राखतो? आता परवाचं आता खांदेश्वर कोणाचं लक्ष असेल तर आम्ही एक मोर्चा काढला. हे एरंडोलच्या नगरपालिकेचे इलेक्शन्स सुरू आहेत आता, आणि तिथे एका पार्टीने समोरच्या अर्ध्या लोकांना विकत घेऊन त्यांचे माघारी घेऊन टाकले आणि त्यांचं पॅनलच्या पॅनल निवडून आलं. आणि याचं संपूर्ण एरंडोलकरांना खूप वाईट वाटलं, आणि त्यातला मी पण एक, की ही सरळ सरळ खिल्ली उडवली. आणि आयडियली आता अण्णा हजारे म्हणतात की इलेक्शनमध्ये भ्रष्टाचार होतात, त्याच्यामध्ये सुधार झाला पाहिजे असं तसं, आणि आपण नुसतंच गप्प बसायचं. मग आम्ही अपील केलं लोकांना की सगळे जमा व्हा. रस्त्यावर 2000 लोक रस्त्यावर आले. आणि खरं मला माहीत नाही की भारताच्या इतिहासात असं इलेक्शन करप्शनच्या अगेन्स्ट कोणी रस्त्यावर आले मला तरी ऐकण्यात नाही. त्यामुळे खूप मोठा विरोध झाला, आम्हाला धमक्या आल्या अगदी. म्हणजे आम्ही आता एकटं दुकटं बाहेर पडत नाही आहे सध्या एरंडोलमध्ये, आमच्या मुलांवर लक्ष ठेवून असतो सगळा. तर असं क्षणोक्षणी वाद होतो आमचा लोकांशी, आयडियालिझमची आणि प्रॅक्टिकॅलिटीची सांगड घालताना. पण व्हॉट कीप्स यू गोईंग? तुला पुढं काय नेतं? आय थिंक मला असं वाटतं की मी अशा सिच्युएशन्समध्ये माझ्या आदर्शांकडे बघतो की ते कसे वागले असते, आणि देन दॅट कीप्स मी गोईंग. नुपूर, तू नगरसेविका होण्यासाठी इलेक्शन लढवते पण आहेस ना? हा निर्णय तू का घेतला? खरं म्हणजे राजकारणच्या मी पूर्ण विरोधात होते. संग्रामला आवडायचं, तो म्हणायचा की मला करायचं आहे. म्हणजे आता मी SC मधून येते आणि त्याचं ओपनचं सीट आहे. ते SCचं जे रिझर्वेशन असल्यामुळे तो मला म्हणायचा की तू उभी राहा. पण मी पूर्ण विरोधात होते की चांगल्या शिकलेल्या लोकांचं ते काम नाही आहे. मग नंतर एक कॅन्डिडेट म्हणजे उमेदवार MD डॉक्टर ते आमच्याकडे आले, मित्र आहेत आमचे. त्यांनी त्यांच्या मिसेसला उभं केलेलं होतं, आणि ते पण म्हणायला लागले की 3-4 लाख आत्तापर्यंत लागून गेलेत संग्राम, अजून वाटायचं तर बाकीच आहे. तर मी विचार केला, संग्रामलाही म्हटलं की संग्राम, सुशिक्षित MD लोक ज्यांचा चांगला बिझनेस आहे, भरपूर पैसे कमवत आहेत, जळगावमध्ये चांगली प्रॅक्टिस आहे, हे लोक पॉलिटिक्समध्ये येतात आणि काय विचार करतात की मी 15 लाख टाकेन. आणि त्याचं पुढचं वाक्य असं होतं की मला असं वाटतं की कधी निवडून येतो आणि मी जे टाकलेलं आहे ते काढतो. म्हणजे कुठे गेलं राजकारण, कुठे गेली लोकशाही? लोकांचं कामं कधी होणार? आपल्या देशाचा विकास कसा होणार जर हीच मतप्रणाली सगळीकडे राहिली? सुशिक्षित लोकांकडून पण हेच घडत राहिलं तर काय? मग मी त्याला म्हटलं की नाही, आपण हे कॉन्टेस्ट करू आणि पूर्ण शुद्ध तत्वांवर करू. कोणाला 1 रुपया नाही, दारू नाही, आणि कुठल्याच पार्ट्या नाही, मटन पार्ट्या वगैरे काहीच नाही. या तत्वांवर आपण निवडणूक लढवू, उभे राहू. लोकांना सांगू की बघा, आम्ही 2.5 वर्षापासून इथे आहोत. या 2.5 वर्षात आम्ही ही कामं केलेली आहेत तुमच्यासाठी. आमच्याकडे पैसा भरपूर आहे, तर तो टाकायचा आणि काढायचा, आम्हाला बिझनेस करायचा नाही. तर तुमच्या कामासाठी आम्ही उभे राहतोय, हात जोडायचे, मत मागायचं आणि बघायचं की लोकशाही किती रुजलेली आहे खेड्यापाड्यांमध्ये. तर हा लोकशाहीचा प्रयोग म्हणून आम्ही राजकारणात उतरलो. हारजीतचा प्रश्न नाही आहे, प्रश्न हा आहे की आम्ही किती लोकशाही रुजवतोय, जनजागृती करतोय, आणि तो आमचा उद्देश सफल होतोय याच्यामध्ये. तर ही पण एक आमची सामाजिक मोहीमच आहे. आपल्याला नेमकं काय करायचं आहे आयुष्यात ते आधी शोधा आणि मग त्याच्या मागे लागा. आणि ते सूत्र आत्ता या आपल्या आजच्या वेळच्या 2ऱ्या सत्रापर्यंत कायमच आहे. कोणाला आजारामुळे आपल्या आयुष्याचं ध्येय बदलावं लागलं, नवीन शोधावं लागलं. कोणाला खडतर परिस्थितीवर मात करून पुन्हा मी अशी परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही माझ्या आयुष्यात म्हणून जिद्दीनं त्या परिस्थितीचा सामना करायचं वाटला. आणि कुणाला असं वाटलं की मला एक खूप मोठं काम उभं करायचं आहे, त्याच्यासाठी मी आधी आर्थिक तरतूद तयार करीन, आधी सर्व बॅकग्राऊंड तयार करीन, आणि मग मी त्याच्या कुठल्याही चक्रात न अडकता ते काम करण्यासाठी उभे राहीन. आणि मला वाटतं हे सूत्र या तिन्ही आपल्या 4ही रोल मॉडेल्सकडे आज त्याच्यामधून जाणवतं. आणि म्हणून पुन्हा पुन्हा तोच संदेश आठवतो. आणि मला काल डॉक्टरांनी सांगितलेली गोष्ट, डॉक्टर अभय बंगानी पुन्हा आठवते की महात्मा गांधींनी सांगितलं होतं मोतीलाल नेहरूंना, करके देखो. हे सगळे करके देखोवाली मंडळी आहेत, त्यांनी करून दाखवलेलं आहे आणि मग ते सांगण्यासाठी आलेले आहेत.